तर जसं आम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बोललेलो की हा ब्लॉग आम्ही इथून स्टार्ट करणार आहे, तर इथूनच स्टार्ट केला. कंटिन्युइटी ओपी. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर 10K च्या खुशीमध्ये मी यशसाठी एक ट्रिप प्लॅन केली होती आहे आणि यशसाठी का, कारण की ह्याचा या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप 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 मला शब्द नाही सुचते, खूप योगदान आहे म्हणून योगदान आहे म्हणून मी विचार केला ह्याला जिथे आवडेल तिथे मी ट्रिप प्लॅन करेन. आणि ती ट्रिप मी ह्याला ऑलरेडी सांगितलेली आहे आता, पण तू तरी तुझं जेन्युइन रिॲक्शन दे. तर मी एकटी नाही केली, माझा फ्रेंड अक्षय आणि माझा भाऊ गौरांग या दोघांच्या हेल्पने मी ट्रेनची बुकिंग झालेली आहे, हॉटेल्स बुक झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. हॅलो नको ना कॅमेरा. मला फक्त आम्हाला आता तिथे ट्रेनमध्ये बसायचं आणि निघायचं आहे. छोटी ट्रिप आहे, इम्प्रॉम्प्टू डिसिजन होतं, पण आम्ही दोघं खूप एक्सायटेड आहे आणि खूप टाईमपासून जायचं होतं. आणि आय थिंक या प्लेसहून चांगले ब्लेसिंग्स आय डोंट नो आम्हाला कुठे मिळतील. सो आम्ही जाणार आहोत वृंदावन. आणि आजचा ब्लॉग तो वाला नाही, आज तुम्हाला फक्त रिव्हील केला. आणि पॅकिंग मी माझा गोपी ड्रेस कसा जुगाड केलाय ते तुम्ही बघत राहा. आणि इम्प्रॉम्प्टू डिसिजन का मी तुम्हाला सांगते, बिकॉज आम्हाला सुट्ट्या संपल्या, गावी बिवी जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो. सो सुट्ट्या संपलेल्या आहेत, माझ्या तर 2-3च राहिल्यात आणि हा तर ह्याच्या पण संपायला आल्यात. तर माझा हात आता दुखायला लागलाय, तर पुढे तर पॅकिंग करा. आणि आज आम्ही संडे आहे, सो ॲज युजल आम्ही काहीतरी नेहमी गुआकामोले बनवतो. तुम्ही बोर झाला असेल म्हणून आज आम्ही परत पास्ता बनवतो आहे विथ लॉट्स ऑफ व्हेजीज. सो आमच्या पोटात जरा फायबर पण जाईल. हा वीक जर आम्ही बाहेरचं जास्त खाल्लंय. इकडे झालं आता हे दोघं पण मॅचिंग झालंय. ह्याचं यशचा टी शर्टचं तुम्हाला स्टोरी सांगते. या टी शर्टला आम्ही सगळे ना, मम्मीला ह्यांनी विचारलं की हा कसा वाटतोय. मम्मी बोलली डीमार्टचा वाटतोय, 200-300चा असेल. मग नंतर मला हा जेव्हा दाखवलेला ह्यांनी टी शर्ट, मी पण बोलले हा 300-400चा असेल. आणि तेव्हा आमचं भांडण झालेलं. आणि हा एकच पीस आहे आतापर्यंतचा या 10-15 वर्षांमध्ये जेवढी मी ह्याला ओळखते की हा ह्यांनी स्वतःहून बाय केलेला. शिवानीचे कपडे स्टाईल मी करतो. मी करतो शिवानीचे कपडे. गौरांगला विचारा मी किती चांगला स्टाईल करतो. हा एकच पीस आहे जो ह्यांनी स्वतःच्या मर्जीने बाय केला, ज्याला सगळ्यांनी नावं ठेवून झालेले आहे. तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः सांगा कॉमेंट मध्ये. 1 मिनिट, तुम्ही स्वतः कॉमेंट मध्ये सांगा की हा टी शर्ट चांगला आहे. गौरांग मला बोला 150चा आहे, 150चा वाटतो हा टी शर्ट. 150चा. 1 मिनिट. माझा हा टी शर्ट जो आहे ना, हा 150चा आहे. तिकडे लाव. या माणसाने मैं आलसी मला टी शर्ट घातलाय आणि हा बोलतो की हा टी शर्ट 150चा आहे. वाटतच 150चा. बघितलं काय हे लोक माझ्यासोबत षडयंत्र करतायत. तुम्ही सांगा, हे योग्य नाहीये मित्रांनो. तुम्ही सांगा हा किती म्हणजे कसा वाटतो. नाही मी आताच सांगणार आहे. हा टी शर्ट जो आहे हा 3000चा टी शर्ट आहे. फक्त टी शर्ट जो हा घरी घालतोय. का नाही, किती छान टी शर्ट आहे हा. याची क्वालिटी तुम्हाला मित्रांनो क्वालिटी दिसत नाहीये. मी ह्याला या पैशांमध्ये खूप जास्त कपडे आणून दिले असते आणि चांगले कपडे आणून दिले असते. करू नको, दे आणून. तो घरी घालून बसलाय बघा कुकिंग करायला. गेलेलो सोसायटी ऑफिस मध्ये, म्हणून मी हा घालून गेलेलो. आणि माझा बघा 150 वाला दिसतोय तो 150 वाला. देव कॉलर बघा कशी झालीये, मान बघा कशी आली. आणि ह्याची मान बघा गाईज. 2018ला घेतलेला टी शर्ट आहे हा. 2018 नाही, 2020-21 ला घेतलेला. नानाची टांग तुझ्या. बोलायचं भाई काय शिवानीच्या कलेला काय बोलू आता मी, कुठल्या शब्दात वर्णन करू या कलेचं. तुम्हाला तिने सांगितलं आम्ही पास्ता खातोय, पण तिने हे नाही सांगितलं की आम्ही कसा खाणार आहे पास्ता. तर तुम्ही बघा आता, हे बघा 1-2 असा होईल कॅमेरा. असा दाखव शिवानी, तुझ्या हाताने असं कर. हे बघ असं झालं तुझं. काय डिश केली आहे प्रिपेअर भाई. आणि आम्हाला फ्री मिळाली झेप्टोवरनं, कारण ऑर्डर मोठी होती. काय मस्त बनवलंय. आणि आम्ही मुद्दामून कमी सॉस टाकतो कारण जास्त अनहेल्दी व्हायला नको. हो चला. आता सगळं आम्ही आता मस्तपैकी खातो. आम्हाला खाऊ द्या कारण खूप छान प्लेटिंग केली आहे. खरंच खूप भारी प्लेटिंग केली यार. हे बघ खाऊन बघ. वाव. 1 2 3 वाव. तुम्हाला वाटत असेल की मी खोटी तारीफ करतोय, पण पास्ता जो बनलाय तुम्ही बाहेर नका बनवू.
तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमच्याकडे मागा कसं बनवायचं. आम्ही एकदम सोपं तुम्हाला उपाय देतो. आणि केवढा पातेला भरून बनलाय आणि एक नंबर लागतोय, एक नंबर मस्त. आणि त्यासोबत ब्रेड असा थोडा थोडा चावा घ्यायला मजा येते. कसा वाटला तुला पास्ता? यांनी हिनी बनवला, एक 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 थेंब पण आम्ही बनवला नाही. आम्ही फक्त भाज्या विजा आपण दिल्या, तिला सगळं साहित्य असं साईडला करून ते आपण व्हिडिओमध्ये टाकलं पाहिजे होतं. पण बिचाऱ्याने सगळा कचरा वगैरे काढला, बाई येत नाही. ठीक आहे ना, पण टॉप टू बॉटम हिनी पास्ता बनवला आणि बेस्ट बनलाय, बेस्ट. यांनी सगळे भाज्या आपण दिल्या, हिनी पास्ता बनवला आणि मी बाकी झाडू बिडू मारत होतो. टीम वर्क बाईज, टीम वर्क. अरे पण हे असं पकडायला लागेल. हरवलं नाही ते, इकडे तिकडे मिसप्लेस झालेले, तर ते भेटेल मला. आणि आमची गाडी धुतलेली आहे. वाव वाव वाव, गाडी धुतलेली आहे. किती वेळा वॉलेट विसरू शकतो यार, किती वेळा? 15-20 वेळा विसरू शकतो. ते लाव ना ते काम. तुला छोटू विसरली काय काम? हा, असंच करतात ना. त्यांनी बघितलं कसं केलं आणि तू कसं केलं. उचल परत ते. कसं करायचं असतं, कसं करायचं? शिवानी मारेन, शिवानी मारेन, नीट कर. हा, आता मागचं करून दाखव एकदा. मागचं करून दाखव एकदा. उघडलीच नाही गाडी, उघडायला. शिवानी, शिवानी, शिवानी. हा, शाबाश. तिकडून हा, कुठे बसायचं तिकडे पण. चला या. मला कदाचित असं वाटतं की गाडीत असावं, पण नसेल तर मग घरी कुठेतरी डीप शोधावं लागेल. तिकडे फीमेल जीन्स ठेवलेली, मी इकडे उभी राहून बोलते की यश फीमेल है, यश फीमेल है. तरी हा, इसमें कौन सा कलर है, ये होगा क्या मुझे, ये हाई वेस्ट है. मी बोलत होतो की मला बेंबीपर्यंत घालायला लागेल इथपर्यंत, पण ती फिमेल जीन्स होती. पण मला काय माहिती, मी थोडी काम करतो इथे, मला कसं कळलं. पण मी सांगत होती ना साईडने. शिवानी गुन्हेगार. माझं डाएट चालू आहे. वडापाव धापतायत गरम गरम. हे बघा, आपटे जोशी वडापाव. किती गर्दी आहे बघा इकडे. म्हणून आम्ही विचार केला की वडापाव घेऊया इथून जरा. म्हणजे या दोघांनी विचार केला. तुम्हाला खोटं वाटत असेल, माझ्या हातात वडापाव नाही, एका हातात मोबाईल आहे. मी वडापाव खात नाही, नाही, मी नाही खाणार आहे. कसं आहे पण तू खाऊन बघितला कसं आहे? गरम आहे ना, चटका बसला. तू खाऊन बघितलास? ही नाही खाऊ शकत कारण हिच्यात ती ताकद नाही. गरम गोष्ट आहे बघा ना. हा, चटणी मजबूत लावली. हा, हिरवी चटणी. हिरवी चटणी चांगली आहे गाईस. रिव्ह्यू घेतोय मी सगळ्यांना. जसं काय मीच जोशी आपटे. तर आपण सांग. हे बघा, आम्ही इथे फ्रँकी खायला आलोय आणि ही वीटवाली आहे, पण एकच उरली आहे. तर मग या दोघांपैकी ती वीटवाली फ्रँकी कोणाला जाणार, याच्यासाठी आम्ही करणारे अक्कड बक्कड. मी करणार अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पूर्ण. कारण रॅन्डम हिला कळायला नको ना कॅल्क्युलेशन. नाही तर तिला कळेल कोणावर आल्यावर कुठलं होईल. दाबेली खाणे काय. हा काय नाही, शक्य नाहीये. आता काय येडात ही काय येड्यात काढते. बोलते जरी मी कॅल्क्युलेट केलं असतं तरी तू करत होतास ना. शाणे जरी मी करत असलो आणि इथून चालू केलं, तुला माहिती ना इथून चालू केल्यावर कोणावर येऊन संपतंय. तर आता मी अक्कड बक्कड करणार. अक्कड बक्कड बम्बे बो 80-90 पूरे 100 से निकला धागा, चोर निकल के भागा. ह्याच्यावर आलं निकल के भागा म्हणजे चोराला भेटतं. हा, पण त्याला भेटतं, चोर घेऊन पळून जातो. मग तुला भेटला वीट नाही. पण मी मैदाचा काम. ओके, मजा आली मला. नाही, मला नकोय. शहाणा बघ काय मला म्हणतो. पाहिजे काय नाही बोलतोय. ओके, ऑफ कॅमेरा खाणार आहे. मी खात नाही फ्रँकी. मी वडापावला हात पण लावलेला नाही. आणि जर तुम्ही नोटीस केलं नसेल, माझ्या हाताने खाल्लंय. आणि जर तुम्ही नोटीस केलं नसेल, केलं का नोटीस केलं का तुम्ही? नोटीस केलंय का? नाही दिसत आहे. गुंडा दिसतो. गुंडा नाही दिसत. तुम्ही कमेंट करून सांगा मी गुंडा दिसतो का. मी ऑफिसला घालून जाणार आहे. दाढी बिडी केल्यावर मी छान दिसतो. गुंडा नाही दिसत. जेव्हा आपण गाडीत बसलो ना, तेव्हाच मला असं आयडिया आलं की ह्यानी कव्हर लावलेलं नाही, असं पडणार आहे. पण मी मुद्दाम काही बोलली नाही. आता बोलशील की तू बोलली म्हणून झालं. तू विचार केला म्हणून झालं. आता मला कळालं. मॅनिफेस्ट केलास तू फोन पडणं. इकडे बघ, तू मॅनिफेस्ट केला. येस गाईज, माझा फोन पडलेला आता खाली. शिवानी ह्याच्यात थोडासा दात मला ना खा, तरी कळते पेर आहे. खा, तो ऍपल आहे बाबा. पेर आहे हा.
ह्याला ग्रीन ऍपल बोलून घेऊन आली आहे ही, ग्रीन ऍपल बोलून. हा ग्रीन ऍपल बोल ना, बोल ना. हा ग्रीन ऍपल आहे. हा ग्रीन ऍपल आहे. शिवाय बघितला कळतंय की हा ऍपल नाहीये. हा मी त्या दिवसापासून विचार करतोय, ही बोलते मी ग्रीन ऍपल आणून ठेवलाय घरी, मी ग्रीन ऍपल आणून ठेवलाय. कुठे आहे ग्रीन ऍपल? ह्याला ग्रीन ऍपल बोलवती. थुकलं नाही कोण, पॅकिंग करा. करते थांब जरा, पोटावर काहीतरी जाऊ दे. ग्रीन ऍपल पाहिजे का? काल नंतर आज डायरेक्ट आपण भेटतो. मी तुम्हाला दाखवतोय ताटं जमिनीवर ठेवलेली का, कारण आम्ही ठरवलं की ते काळं जे होतं इथे आम्ही ज्याच्यावर जेवायला बसायचो त्याच्यावर आता आम्ही जेवायला बसणार नाही, म्हणून आम्ही हे खाली जेवायला बसणार आहे. आणि ह्या नंतर एवढी कामं भाई, हे सगळं आम्ही इकडून तिकडे शिफ्ट करून खूप काय काय एक्सपेरिमेंट करून नंतर ठरवलं की ते तिकडेच गेलेलं बरं आहे. तर जेवतो आणि मग तुम्हाला पॅकिंग बघायला मिळेल. हो वेफर बनवलंय हे बघा. ही कुठली भाजी बनवली? कोबी बटाटा. आणि ही फ्रेंच बीन्स, बटाटा, मिक्स डाळ, राईस. आणि हे काय बनवलंय? हे काय नवीन पापडचा सबस्टिट्यूट. ओ व्हेरी गुड. चल बरं जेवूया पटकन. चला जेवून घेतो. टॉर्चर झालाय मला, टॉर्चर. माझ्या कानाच्या बालीमध्ये हे घालून ठेवलंय हे बघा, आणि ओढायचा प्रयत्न करतेय. शनी नको यार, दुखत. काय ऍक्टिंग करते, काय हे बघा, दाखव हात काढ एकदम सगळा. नानाची टांग तुझ्या. शेवटी आलाच तो क्षण. क्षण तो आलाच. आम्हाला निघायला 3-4 तास आहेत आणि आम्ही आत्ता पॅकिंग करतोय. वीकेंड गेला, मंडे गेला, ट्युजडे गेला, वेडनेसडे गेला, थर्सडे गेला, थर्सडे आहे. आणि काम ऑफिसला जात होतो आम्ही. सॉरी, असे अँगल बघा, हिचे अँगल बघा. आम्ही ऑफिसला जात होतो. चिमटा बसला. सॉरी पाय काढ ना मग. आम्ही ऑफिसला जात होतो आम्ही, आणि आता काम घेऊन बसला आणि मला सगळी पॅकिंग करायची. बिचारी रे, खूप मेहनत करते रे. शानी गुणी बाळे रे, गुणी आहे. छोटू काय झालं? तर त्यांना दाखव जरा, बॅक कॅम चालू कर. तर आम्ही चाललोय वृंदावनला. आता तुम्हाला माहितीच आहे. तर गोपी ड्रेस मला DIY करायचं होतं. मला नेहमी असं आवडतं की मी कुठल्या पण ठिकाणी जाते ना, तर मला आता राजस्थानला गेली तर मला त्या वाईबचे कपडे घालायला आवडतात. तसंच मला आता वृंदावनला गोपी ड्रेस. तर 2 दिवसासाठीच जातोय आम्ही. तर मी 2 गोपी ड्रेस करते. तर स्कर्ट सेम राहील. एक त्या व्हाईट स्कर्ट मी जो बँड्रावरनं आणला होता, मी घेतला होता तुझ्यासाठी. तर हा व्हाईट स्कर्ट जर तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती बघा, खूप घेर आहे. त्याच्यावरती हा माझ्या साडीचा ब्लाऊज, आणि त्याच्यावरती माझा जो ड्रेस आहे घरी एक अनारकली, त्याच्यावरची ही ओढणी. पूर्ण आउटफिट तुम्हाला उद्या परवा कळेलच. नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला घातल्यावर दाखवेल. सेकंड लुक साठी सेम स्कर्ट, व्हाईट ब्लाऊज. हा पण साडीवरचा ब्लाऊज आहे, आणि हा दुसऱ्या ड्रेसचा ओढणी आहे. मी सगळीशी कॉटन ओढणी घेऊन जाते. आणि नंतर हा शरारा घेते. शरारा मी मिंत्रावरनं 3-4 वर्ष आधी घेतलेला, आणि ही त्याच्यावरची कॉटन ओढणी. मी मोस्टली ना ड्रेसेस असे घेते ज्याची मला ओढणी आवडेल, आणि सगळ्या ओढण्या माझ्या कॉटनच्या असतात. आता मला ह्याच्यावरचं, हे ते मी आता मम्मीच्या घरून जाऊन आणलंय, ह्याच्यावरचा कुर्ता इकडे आहे. आता तो शोधावा लागेल. टास्क. बाप रे, मला तर काय जास्त नसतं. मला कपडे शोधायचे आणि घालायचे बस. आपलं एवढं काहीच नाही. मी तुम्हाला दाखवेन नंतर माझ्या पॅन्ट किती चांगल्या लावलेल्या आहेत. तुम्हाला यकीन नाही होणार, पण यश ग्रेट आहे. कमेंट करा खाली. कुर्ते कुठे आहेत माझे सगळे? तिकडेच, तुलाच माहित पाहिजे, त्या कचऱ्यात कुठेतरी आहेत. कचरा बोलू नको यश. ढिगाऱ्यात रे, ढिगाऱ्यात. कुठे माझा कुर्ता? माझं पोटात दुखतंय. मिळाला. यश मठाधिकारी इस्त्री करणार. येस. हा ड्रेस आहे, ह्याच्यावर तो शरारा, आणि त्याच्यावरती ओढणी आहे. तर हा डे 2. डे 1 ला 2 आउटफिट, डे 2 ला हा आउटफिट, आणि मग आम्ही ट्रेन मध्ये बसणार आहे. सो ट्रेन साठी कम्फर्टेबल आउटफिट शोधूया आपण. हे काय करते? सगळ्यांना कळू दे, ही जी मी पॅन्ट आता घातली आहे ना ती मी तिकडे घालतो. मग काय प्रॉब्लेम आहे?
दिवसभर ही पॅन्ट घातलेली घरेंडा शी. मग काय झालं गाडीतून शी कशी बोलते माहिती का? शी एकदा बोलून दाखव. शी त्यांना शी बोल. नाळाची टांग. दिवसभर मी फक्त गाडीतून फिरलोय एवढं काय आणि घरात बसलेलो एवढं काय. माझा नवरा सोबत नाहीस तू. ह्याचे कपडे बघा केवढे आहेत. कपडे किती नीट लावले. जीन्स बघा एवढा माझ्याकडे पण नाहीयेत. आणि बोलतो माझ्याकडे कपडे नाहीयेत. इकडे हँगरला एवढे हँगर बघा इकडे बघा. आणि काय बोलतो कपडे नाहीये तुझ्याकडे. दे नाही का मारते का तू मला पण. तू आहेच मार खाणार का ना. ठीक आहे बाय. चल आता मला ही पॅन्ट टाकायची बंद कर ना. वा अत्यंत आराम. अत्यंत आराम. ही बघा एवढी सगळी पॅकिंग केली बिचारीने एकटीने कारण मी काम करत होतो. तर आता माझं डोकं पण चेपून देते आणि ही दररोज माझं डोकं असंच चेपते. वाव किती तू करतेस शिवानी माझ्यासाठी. तू नसती तर आज माझी बॅग कोणी भरली असती ग. बापरे. थँक्यू. थँक्यू शिवानी खरंच. बस ना अजून काय ऍड करायचं याच्यात. तुझ्यासारखं कॅमेरा चालू आहे यस त्यांना पण कळतंय मला पण कळतंय की केवढा तू हरामखोर माणूस आहेस. इथे मी एकतर बॅग भरा ह्याचं डोकं चेपून द्या. माझी बॅग भरा. सगळे टॉयलेटरीज भरा. मेकअपचं सामान भरा. टॉयलेट इथे तिकडे असणार टॉयलेट त्यांचं. सॉक्स भरा. हे सगळं करा आणि इथे हा काम करता आणि ह्याचं डोकं चेपत बसा. एवढा आराम मिळतोय तुला. थँक्यू. एवढंच ना अजून काय बोलायचंय. आणि मेन मस्कोरी साइड में आणि मेन आमचा हा ब्लॉग जरा इकडून तिकडून अंडून पांडून असा आला असेल. बिझी होतो. मार्गशीर्षचा पण आज गुरुवार होता तर मग एवढं नाही. हो आणि आपल्याला ते पण आवरायचंय तर तेच पण आवरायचं सगळं. नेक्स्ट ब्लॉग पासून वृंदावनचा ट्रॅव्हल ब्लॉग सुरू होईल तर प्लीज बघा आमचा ट्रॅव्हल करताना आम्ही जरा फोन साईडला ठेवतो बिकॉज फिरण्यामध्ये हे जातं. पण असं तुटक काहीतरी काय ना काहीतरी टाकू टाइमपास छोटं. आणि जसं तुम्ही आमच्या या सगळ्या व्हिडिओला प्रेम देता तसंच त्यांना पण द्या. आणि व्हिडिओ शेअर करा. लाईक करा. फ्रेंड्स सोबत तुमच्या फॅमिली सोबत सबस्क्राईब करा. घरात जेवढे मोबाईल असतील सगळ्यांनी सबस्क्राईब करा. पण करा आणि बघा बाय.